मताच्या आदल्या दिवशी 1500ची नोट दाखवली की त्यांनी मतदान केलं पाहिजे, कारण त्यांना स्वाभिमानानं जगली नाही ती पाहिजे. ती पुढे 5ची पकवान ताट वाढून ठेवायचं आणि तोंडाला मुसकं घालून काठी घेऊन उभा राहायचं. हे अशा अवलादीचं सरकार आहे. विरोधी पक्ष नेता बी लोळा पडलेला आहे, पांगळा झालेला आहे आणि सत्ताधारी तर तुम्हाला लुटाय बसलेला आहे. त्यामुळे ही अवस्था होऊन बसलेली. शेतकऱ्याला दिसू धडीला लावणार सरकार आहे ही. फडणवीस सरकार आणि मोदी सरकार यांनी शेतकऱ्याला दिसू धडीला लावलंय. शेतकरी हा भिकारी केला, भिकारी. काय सध्याला लाईटीची परिस्थिती आहे आणि शेतकरी म्हणून तुमची काय मागणी आहे? आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, कार्यकारी अभियंता महावितरण त्यांना बी निवेदन दिलं. लाईट 8 तास रात्रपाळी द्यायला चालू होती, आता 6 तासच लाईट द्यायला चालू केलेली आहे. म्हणजे 8 तासात आमची शेती भिजत नव्हती, आता 6 तासात कशी भिजणार? आणि मग काय लोक त्याच्यावरती डबल मोटरा टाकणार, आणखीन त्या डीपी लोड येणार, डीपी जळणार, तिथला फिडर नीट चालणार नाही, सबस्टेशन नीट चालणार नाही. म्हणजे शेती जळून जाणार आणि शेतकरी अडचणीत येणार. मग खऱ्या अर्थानं ही शेतकऱ्याचं सरकार आहे गाय, ही उद्योगपतींचं सरकार आहे. शेतकरी आज देशोधडीला मिळवलेला आहे. आज एका बाजूला लाईट नाही म्हणून जर विहिरीवरती विंजाण टाकायचं म्हणलं तर त्याला सुद्धा डिझेल मिळत नाही. मग आज शेती भिजवायची कशी? सरकार दुसऱ्या बाजूला म्हणतंय तुम्ही विजेच्या ऐवजी सौर ऊर्जेचा वापर करा. सौर ऊर्जा ज्या वेळेला आपल्या विहिरीवर किंवा बोरवर बसवली, दुसऱ्या बाजूला सरकार म्हणतंय ड्रीपवर तुम्ही शेती घ्या आणि सौर ऊर्जा ड्रीपला चालू केले की मोटर बंद पडते. मग ती भिजणार कशी शेती? म्हणजे सौर ऊर्जा योजना सुद्धा फेल गेलेली योजना आहे. ही शेतकऱ्याला येड्यात काढायचा धंदा आहे. ती सकाळी चालत नाही, ती दिवस आता ह्या 4च्या टायमिंगला चालत नाही, ती फक्त 12 ते 3 याच दरम्यान चालते. नदीवरनं 10,000 फूट पाईपलाईन आहे, ती चालत नाही. उजनीवरून 5,000 फूट पाईपलाईन आहे, सौर ऊर्जा चालत नाही. म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला मिळवायचा आहे. एका बाजूला आज ऊस जाऊन 5-5 महिने झाले बिलं नाही, ती कांद्याला दर नाही, शेती कुठलं काय पिकवल त्याला दर नाही. मग शेतकऱ्याच्या वारंवार दिवसा आत्महत्या वाढायला लागल्या. विदर्भ मराठवाड्यातली आत्महत्या आता पश्चिम महाराष्ट्रात लोण आले. एवढी वाईट अवस्था आहे, तरी सरकारचं इकडे लक्ष नाही, लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही, इथल्या खासदारांचं लक्ष नाही. आज कुठलंही सबस्टेशन नीट चालत नाही. मग आज हे चालवते ती नेमकं काय? कुठला अधिकारी गांभीर्यानं घेत नाही. आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना विनंती केली तुम्ही महावितरण अधिकाऱ्यांना बोला. तहसीलदार साहेबांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. आज महावितरणच्या अधिकाऱ्याला बोललो की मग ते शासनाचा असा आदेश आहे. म्हणजे प्रत्येकानं चेंडू करायचा आणि ढकलून द्यायचं आणि मग शेतकरी जर नाही जगला तर देश कसा जगणार आहे? एवढी वाईट अवस्था शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे. त्याच्या आधी पण तुम्ही पत्रव्यवहार बऱ्याच वेळा केले लाईटीच्या संदर्भात. गेल्या आठवड्यामध्ये पण तुम्ही पत्रव्यवहार केला. कुर्टी गावात सारख्या एका मोठ्या गावानं रस्ता रोको आंदोलन केलं होतं. एवढं सगळं करून पण काहीच परिणाम झाला या गोष्टीला. ही अधिकारी गेंड्याच्या कातड्याच्या अवलादी द्या, ह्यांना पंख्याखाली बसून पगार येतोय. त्यामुळे ही आणि लोकप्रतिनिधी आणि खासदार आमदार ही त्यांना पाठीशी घातले यांनी, ही दोषी द्या. त्यामुळे ही सगळी मिलीभगत आहे. सामान्य माणसाचा आवाज उठवायला माणूस शिल्लक राहिला नाही. त्याचे कोण दुखणं ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही. त्यामुळे हे अशी अवस्था होऊन बसलेली आहे. आज काय काय ठिकाणी 4 तास लाईट आहे. 4 तासावर काय करायचं? 24 तास लाईट होती, ह्यांनी 12 तासावर 15 तासावर 12 तासावर आणली, पुण्यात 10 तासावर आणली, 8 तासावर. काही दिवसांनी बंद करतील आपण जर नाही आवाज उठवला तर. एवढी वाईट अवस्था या महावितरण शेतकऱ्याची केलेली. शेतकऱ्यांचं सरकार आहे म्हणून सांगितलं जातंय. शेतकऱ्याला दिसू धडीला लावणार सरकार आहे ही. फडणवीस सरकार आणि मोदी सरकार यांनी शेतकऱ्याला दिसू धडीला लावलंय. शेतकरी हा भिकारी केला, भिकारी. एवढी वाईट अवस्था यांनी केलेली आहे. आपल्या पंढरपूर तालुक्यात सत्तेमध्ये पण आमदार आहेत, विरोधी पक्षामध्ये पण आमदार आहेत, दोन्ही पण कोणच आवाज उठून या संदर्भात? सगळी ज्या वेळेला ही सत्तेत नव्हती त्यावेळेला ही बोंबलत होती. आता जी सत्तेत आहे ती त्या अगोदर बोंबलत होती, आता गप आहे ती. विरोधक आणि सत्ता ही लोकशाहीची मधला जी असती जिवंत राहिलेली नाही. म्हणून तर आज कोक्रोच सारखा कोण माणूस माहित नाही त्याला एवढे मीडियावर एवढा तरुणांचा काय एवढं हे आहे. याचं कारण काय आहे तर विरोधी पक्ष नेता बी लोळा पडलेला आहे, पांगळा झालेला आणि सत्ताधारी तर
तुम्हाला लुटाय बसलेला आहे. त्यामुळे ही अवस्था होऊन बसलेली आहे. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की कॉक्रोचचं तुम्ही शब्द वापरला अशाच पद्धतीनं काँग्रेसच्या काळामध्ये अण्णा हजारे आंदोलन उभा केली तशाच पद्धतीनं आता कॉक्रोच उभं राहिलं तर सरकारला फटका बसला पडतो. सरकारला 100% फटका बसणारच आहे. पण आता जे माझा शेतकरी मरायला लागला, आज त्याचा कांद्याला भाव नाही, आज ऊस पाठवला तर त्याची बिलं नाही, ती त्या शेताला पाणी नाही, त्याला लाईट नाही, पाणी असलं तर लाईट नाही. आज शेतकरी संकटात सापडलाय. त्या जरशाला पाणी कुठनं पाजायचं, त्याच्या धारा काढाय, त्याला लाईट सिंगल पेज होती त्यांनी बंद करून टाकली, पंखा सुद्धा फिरे नाही, कुठी चालू नाही, धारा काढाय मशनी चालू नाही त्या. म्हणजे तुम्ही म्हणताय जोडधंदा करा, दुग्ध व्यवसाय करा आणि दुसऱ्या बाजूला बंद करून टाकताय लाईट. कसा करणार कसा? म्हणजे पुढे 5ची पकवान ताट वाढून ठेवायचं आणि तोंडाला मुसकं घालून काठी घेऊन उभा राहायचं. या अशा अवलादीचं ही सरकार आहे. सरकार असं का करतंय वाटतं? सरकारला लोक अशीच लाचार बनवायची. ती मताच्या आदल्या दिवशी 1000-500ची नोट दाखवली की त्यांनी मतदान केलं पाहिजे, कारण त्यांना स्वाभिमानानं जगली नाही ती पाहिजे. ती अशी गरीब होत गेली पाहिजे. आणि मग गरीब झालेला माणूस हे कसाही वागला जात, त्याला काय पैशा पुढे त्याला काहीही कळत नाही, कारण त्याच्या गाडीत पेट्रोल नाही, ती पंढरपूरला जाऊ शकत नाही, त्या घरात टीव्ही नसती, पेपर नसतो, इलेक्ट्रिक मीडिया माध्यम ही काहीच नसते. आणि मग त्यामुळं तो माणसाला काहीच कळत नाही आपण नेमकं कुणाच्या पक्षाचे बटन दाबतोय, ती ज्याचा पैसा येईल तिकडे दाबतोय. अशा पद्धतीमुळं सगळं हे बिघडून गेलेलं आहे गाणं. ह्यांना असंच लाचार आणि भिकारी बनवायचं आहे सामान्य माणसाला. एकूणी अशी परिस्थिती असताना शेतकरी संघटने नेते नेमके काय करतात? तुमची काय रस्त्यावर भूमिका उतरायची आहे का? तुमचं आंदोलन पुढे काय आहे का तुमचा प्रयत्न? आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय ही 1/6/2026 आंदोलन करायचं ठरलेलं आहे. त्या आंदोलनाला सगळ्या शेतकऱ्यांनी हजारोच्या लाखोच्या संख्येने आलं पाहिजे. आणि आपला आवाज कुठेतरी उठला तर खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय मिळणार आहे. आणि जर आपण घरात बसलो तर आपली उभी पिकं डोळ्या देखत करपून जातेली, आपल्या दारातल्या दर्शा इकाय लागतेल्या, आणि शाळेतली पोरं फी अभावी घरी बसतेली. त्या पोरांवरती आत्महत्या करायची वेळ येईल, त्यांना बायका कोण देणार नाही. ही शेतकऱ्यावर वाईट दिवस येणार आहे. आणि आता सध्या रोज डिझेल पेट्रोल मागते. भयानक सामान्य माणूस अडचणीत आहे. म्हणजे सौकुंड आता घेरलेला आहे. त्यामुळं जागा होण्याचा आणि आवाज उठवण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थानं सामान्य माणूस शेतकरी जगेल, अन्यथा जगणार नाही.